नमस्कार मित्रांनो. तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण संपूर्ण मार्च महिन्यातील जेवढेही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न आहेत, ते संपूर्ण आपण वन लाइनर या स्वरूपामध्ये या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओची संपूर्ण PDF पाहिजे असेल, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकतात. आपण आपल्या टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोडसुद्धा करू शकतात. प्रश्न पहिला आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य हे अव्वल ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. समोरचा प्रश्न आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकल्प मंजूर झालेले आहेत? त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. समोरचा प्रश्न आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य हे दुसऱ्या स्थानावर आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे बिहार. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. भारत आणि कोणी या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे? त्याचं उत्तर आहे युरोपियन महासंघ. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? त्याचं उत्तर आहे अरुण शौरी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. मैत्री ॲप हे कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे बंदरे आणि जलमार्ग मंत्रालय. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे राधेकृष्णा टेम्पल एलिफंट ट्रस्ट. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. आधार गुड गव्हर्नन्स पोर्टल हे कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. सशक्त भारत हे हिंदी मॅगझिन कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे राजनाथ सिंग. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. स्टेट ऑफ इंडिया एन्व्हायरमेंट 2025 रिपोर्ट हा कोणी प्रदर्शित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे CSE अँड डाऊन टू अर्थ. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. नॅशनल समिट ऑन गुड अँड रिप्लिकेबल प्रॅक्टिस अँड इनोव्हेशन इन पब्लिक हेल्थ केअर सिस्टमचे उद्घाटन JP नड्डा यांनी कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे पुरी, ओडिसा या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. नॅशनल समिट ऑन गुड अँड रिप्लिकेबल प्रॅक्टिस अँड इनोव्हेशन इन पब्लिक हेल्थ केअर सिस्टमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे JP नड्डा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. कोणत्या देशाने नवी गोल्ड कार्ड योजना सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे मसातो कांडा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. मसातो कांडा हे आशियाई विकास बँकेचे कितवे अध्यक्ष बनलेले आहेत? त्याचं उत्तर आहे 11वे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भारत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 19. साऊथ आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने कोणाला पराभूत करत तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे मालदीव. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 20. अमेरिकेतील नासाच्या यंत्राचा वापर करून कोणत्या खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण हे केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ब्लू गोस्ट. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 21. कोणती कंपनी ही चंद्रावर यानाच्या अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे फायरफ्लाय एरोस्पेस ही खाजगी कंपनी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 22. भारताच्या युकी भांबरीने कोणत्या देशाच्या एलेक्सी
रेनसह दुबई अजिंक्यपद टेनिस स्पर्धेमध्ये दुहेरीचे विजेतेपद मिळवलेले आहे. त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 23. रणजी करंडक स्पर्धा 2024-25 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? त्याचं उत्तर आहे विदर्भ. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 24. विदर्भ संघाने कितव्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे तिसऱ्यांदा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 25. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे हर्ष दुबे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 26. रणजी करंडक स्पर्धा 2024-25 मध्ये सर्वाधिक 960 धावा कोणी केलेल्या आहेत? त्याचे उत्तर आहे यश राठोड. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 27. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 ही परिषद कोणत्या देशामध्ये होणार आहे? त्याचं उत्तर आहे स्पेन. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 28. स्पेनमध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? त्याचं उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 29. कोणते केंद्रीय मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान हे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे? त्याचं उत्तर आहे पंचायत राज मंत्रालय. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 30. युएनओ द्वारा 1 मार्च हा झिरो डिस्क्रिमिनेशन डे कधी घोषित करण्यात आला? त्याचं उत्तर आहे 2022. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 31. बॉन्ड सेंट्रल पोर्टल कोणी लॉन्च केलेला आहे? त्याचं उत्तर आहे सेबी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 32. थल्लिकी वंदनम योजना कोणत्या राज्याने लॉन्च केलेली आहे? त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. समोरचा प्रश्न आहे ग्रँड चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे हिंदी महासागर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 34. कोणत्या समुदायाने नवीन वर्षाच्या निमित्ताने सोलार त्योहार साजरा केला आहे? त्याचं उत्तर आहे तिबेटियन समुदाय. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 35. एक्झरसाइज डेझर्ट हंट 2025 चे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे जोधपूर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 36. सध्या चर्चेत असणारा माउंट फेंटल ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? त्याचं उत्तर आहे इथिओपिया. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 37. कोणत्या देशाच्या नासाच्या यंत्राचा वापर करून ब्लू घोस्ट खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 38. भारतात कोणत्या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत? त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 39. 2025चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे अनुरा या चित्रपटाला 2025चा ऑस्कर हा पुरस्कार मिळालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 40. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे कितवा ऑस्कर पुरस्कार हा सोहळा पार पडलेला आहे? त्याचं उत्तर आहे 97. समोरचा प्रश्न आहे 41. 97व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे मिकी मॅडिसन. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 42. 97व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे एंड्रियन ब्रॉडी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 43. 97व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? त्याचे उत्तर आहे सीन बेकर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणाला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार हा जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे अरुणा ढेरे यांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार हा अरुणा ढेरे यांना जाहीर झालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 45. एप्रिल ते डिसेंबर 2024 या काळामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक गुंतवणूक झालेली आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 46. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? त्याचं उत्तर आहे मनन कुमार मिश्रा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 47. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आपला 175वा स्थापना दिन साजरा करत आहेत. त्याची स्थापना कधी झालेली होती? त्याचं उत्तर आहे 4 मार्च 1851.
प्रश्न क्रमांक 48. महिलांसाठी स्वावलंबनी कार्यक्रम कोणाद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड नीती आयोग. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 49. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड नीती आयोगाने स्वावलंबनी कार्यक्रम कोणासाठी लॉन्च केलेला आहे? त्याचं उत्तर आहे महिलांसाठी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 50. भारत सरकारच्या महसूल सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार हा कोणाला देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे अजय सेठ. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 51. भारतात कोणत्या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक उत्तर प्रदेश यामध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 52. 2025चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे अनुरा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 53. 97व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे? त्याचं उत्तर आहे मिकी मॅडिसन. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 54. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात भारतात थेट परकीय गुंतवणूक सर्वाधिक कोणत्या देशातून आलेली आहे? त्याचं उत्तर आहे सिंगापूर या देशातून. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 55. कोणत्या देशाने अमेरिकेतून आयात होणाऱ्या कृषी उत्पादनावर 15% शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे चीन. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 56. दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कुठे होणार आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 57. ICC वन डे स्पर्धेमध्ये कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे? त्याचं उत्तर आहे रोहित शर्मा. समोरचा प्रश्न आहे ICC वन डे स्पर्धेत सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? त्याचं उत्तर आहे विराट कोहली. समोरचा प्रश्न आहे ICC वन डे स्पर्धेत सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीने मोडलेला आहे. त्याचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर. समोरचा प्रश्न आहे यामांडो ऑर्सी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे उरुग्वे. समोरचा प्रश्न आहे उरुग्वे देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे इमांडो ऑर्सी. समोरचा प्रश्न आहे 12व्या रिजनल 3R अँड कल्चरल इकॉनॉमी फोरमचे आयोजन कुठे करण्यात येत आहे? त्याचं उत्तर आहे जयपूर. समोरचा प्रश्न आहे नॅशनल सिनियर रोईंग चॅम्पियनशिपचे आयोजन कुठे करण्यात येत आहे? त्याचं उत्तर आहे भोपाळ. समोरचा प्रश्न आहे फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड 2025 द्वारा आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड हा कोणाला देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे जय शहा. समोरचा प्रश्न आहे क्रिस्टिन स्टॉकर कोणत्या देशाचे चान्सलर बनले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. समोरचा हा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियाचे चान्सलरपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर आहे क्रिस्टिन स्टॉकर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 67. राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाच्या 7वी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे गुजरात. समोरचा आहे दुबई ओपन ATP 500 टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे स्टेफानोस सित्सिपास. समोरचा आहे अमेरिकेने कोणत्या भाषेला ऑफिशियल लँग्वेज ही घोषित केलेली आहे? त्याचं उत्तर आहे इंग्लिश या भाषेला अमेरिकेने ऑफिशियल भाषा ही घोषित केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा जैव इंधन उत्पादक देश हा बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे भारत. समोरचा आहे कोणत्या देशाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका. समोरचा आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे 2 एप्रिल 2025 पासून अमेरिकेने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? त्याचं उत्तर आहे वन डे फॉर्मॅटमधून. समोरचा आहे 25 ते 30 मार्च दरम्यान जागतिक टेबल टेनिस स्पर्धा कुठे होणार आहे? त्याचं उत्तर आहे चेन्नई. समोरचा आहे शरद कमलने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे? त्याचं उत्तर आहे टेबल टेनिस. समोरचा प्रश्न आहे नाईट फ्रँकच्या अहवालानुसार अतिश्रीमंतीच्या यादीमध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे?
त्याचं उत्तर आहे अमेरिका. समोरचा प्रश्न आहे भारताच्या विधी सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे राणा. समोरचा आहे अंजू राठी राणा यांची भारताच्या विधी सचिवपदी म्हणून नियुक्ती झालेली असून त्याआधी दिल्ली सरकारमध्ये किती वर्षे सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या? त्याचं उत्तर आहे 18 वर्ष. समोरचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने कॅन्स इंटरनॅशनल ओपन चेस टुर्नामेंट जिंकलेली आहे? त्याचं उत्तर आहे इनियान. समोरचा आहे कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंटपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे मयंक शर्मा. समोरचा आहे भारतातील पहिला विश्वशांती केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे गुरुग्राम या ठिकाणी भारतातील पहिल्या विश्वशांती केंद्राचे उद्घाटन गुरुग्राम या ठिकाणी झालेलं आहे. समोरचा प्रश्न आहे सरकारी ई मार्केट पल्स जेमच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे अजय भादू हे सरकारी ई मार्केटेबल्स जेमच्या सीईओ पदी नियुक्त झालेले आहेत. समोरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे सीमा पाटील. समोरचा प्रश्न आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये हा कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे बुर्किना फासो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 86 जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये पाकिस्तान देश हा कितव्या क्रमांकावर आहे? पाकिस्तान हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. समोरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याचे सरकार मीडिया मॉनिटरिंग सेंटर सुरू करणार आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. समोरचा प्रश्न आहे आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायतीवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा प्रश्न आहे देशात महिला स्टार्टअपमध्ये कोणते राज्य हे प्रथम स्थानावर आहे? त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये महिला स्टार्टअपमध्ये प्रथम स्थानावर आहे. समोरचा प्रश्न आहे कोणत्या मोटर्स कंपनीने पहिल्यांदाच हायड्रोजन संचलित हेवी ड्युटी ट्रक्सच्या चाचण्यांचे आयोजन केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे टाटा मोटर्स. समोरचा प्रश्न आहे प्रिझकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? त्याचं उत्तर आहे लियू जियाकुन. समोरचा प्रश्न आहे लियू जियाकुन यांच्या प्रिझकर पुरस्कार 2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला असून ते कोणत्या देशाशी संबंधित आहेत? तर ते चीन देशाशी संबंधित आहेत. समोरचा आहे प्रिझकर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर तो आहे वास्तुकला या क्षेत्राशी. समोरचा प्रश्न आहे खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या दुसऱ्या एडिशनचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या दुसऱ्या एडिशनचे आयोजन कोणत्या कालावधीमध्ये नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं होतं? त्याचे उत्तर आहे 25 मार्च 2025. समोरचा प्रश्न आहे जागतिक शाश्वत शिखर संमेलन 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भूपेंद्र यादव. समोरचा प्रश्न आहे जागतिक शाश्वत शिखर संमेलन 2025चे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचे उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा प्रश्न आहे वेल्थ रिपोर्ट 2025 हे कोणी जाहीर केलेला आहे? त्याचं उत्तर आहे नाईट फ्रँक. समोरचा प्रश्न आहे नौसेना अभ्यास ड्रॅगन 2025 आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका. समोरचा प्रश्न आहे केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील गोविंद घाट ते हेमकुंड साहिब या 12.4 किलोमीटर लांबीच्या रोपवेला मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड सरकारने गोविंद घाट ते हेमकुंड साहेब या 12.4 किलोमीटर लांबीच्या रोपवेला उत्तराखंड सरकारने मंजुरी दिलेली आहे. समोरचा प्रश्न आहे अरब लीग शिखर संमेलन 2025चे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे इजिप्त. समोरचा आहे 2025च्या जागतिक महिला दिनाची थीम काय आहे? त्याचं उत्तर आहे ॲक्सेलरेट ॲक्शन. समोरचा प्रश्न आहे आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार महाराष्ट्राचा विकास दर हा किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे 7.3% हा महाराष्ट्राचा विकास दर वर्तवण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन्स फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली नाही? त्याचं उत्तर आहे अविनाश जाधव हे मित्र या संस्थेच्या उपाध्यक्षपदी नाहीत.
समोरचा प्रश्न आहे, आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार महाराष्ट्र राज्यात कोणता जिल्हा दरडोई उत्पादनावर सर्वात शेवटच्या स्थानावर आहे? त्याचं उत्तर आहे नंदुरबार. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ फेब्रुवारीसाठी नामांकन मिळालेले आहे? त्याचं उत्तर आहे शुभमन गिल. समोरचा प्रश्न आहे, दादरा नगर हवेलीमधील सिल्वासामध्ये नमो रुग्णालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. समोरचा प्रश्न आहे, कोणाला हॉनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 विधिमंडळामध्ये कोणी सादर केलेला आहे? त्याचं उत्तर आहे अजित पवार. समोरचा प्रश्न आहे, वुमेन्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 कधी आयोजित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे 21 ते 27 मार्च 2025. समोरचा प्रश्न आहे, वुमेन्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 हा कोठे आयोजित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ग्रेटर नोएडा. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राने 8 मार्च हा जागतिक महिला दिन हा साजरी करण्याची घोषणा केलेली होती? तर 1977 पासून 8 मार्च हा जागतिक महिला दिन हा साजरा 1977 पासून करण्यात येतो. समोरचा प्रश्न आहे, EY एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर हा 2025 इंडिया अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे नितीन कामत. समोरचा प्रश्न आहे, फेस्टिवल ऑफ लेटर 2025 आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या विद्यापीठाला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे बेंगलोर. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. समोरचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे 58वे. समोरचा आहे, आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भारत. सॉरी. समोरचा प्रश्न आहे, आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे इराण. समोरचा आहे, वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची निवड झाली आहे? त्याचं उत्तर आहे कुमुद शर्मा. समोरचा आहे, आशिया महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवलेले आहे? त्याचं उत्तर आहे इराण. समोरचा प्रश्न आहे, साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे सुदर्शन आठवले. समोरचा प्रश्न आहे, भारताच्या संरक्षण मंत्रालयाने T-72 रणगाड्याच्या इंजिन खरेदीसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? त्याचं उत्तर आहे रशिया. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केलेले आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. समोरचा आहे, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? उत्तर आहे भारत. समोरचा आहे, आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025 स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव करून विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे न्यूझीलंड. समोरचा आहे, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025चा अंतिम सामना कोठे पार पडला? त्याचं उत्तर आहे दुबई. समोरचा आहे, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे रचिन रवींद्र. समोरचा आहे, विराट कोहली हा 550 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे दुसरा. समोरचा आहे, भारतीय क्रिकेट संघाने कितवे आयसीसी जेतेपद मिळवलेले आहे? त्याचं उत्तर आहे 7वे. समोरचा आहे, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार
कोणाला देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे रोहित शर्मा. समोरचा आहे आय-सी-सी चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक 3 वेळा पटकावणारा कोणता संघ हा पहिला ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे भारत. समोरचा आहे भारताने स्टार्टअप क्षेत्रात जगात कितवे स्थान प्राप्त केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे तिसरे. समोरचा आहे जागतिक नवोन्मेष निर्देशांक भारताने 133 देशांमध्ये कितवे स्थान पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 39वे. समोरचा प्रश्न आहे फेडरल बँकेने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड केलेली आहे? त्याचं उत्तर आहे विद्या बालन. समोरचा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या एआय पॉवर्ड सोलार मॅन्युफॅक्चरिंग लाईनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे प्रल्हाद जोशी. समोरचा प्रश्न आहे नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमनपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे अमिताभ मुखर्जी. समोरचा प्रश्न आहे ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 2025 रिपोर्टनुसार LIC जगात कितवी मजबूत ब्रँड बनलेली आहे? त्याचं उत्तर आहे LIC ही तिसरी मजबूत ब्रँड बनलेली आहे. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या राज्यातील पानिपत येथे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे हरियाणा. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे? त्याचं उत्तर आहे आशियाई डेव्हलपमेंट बँक. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये हातमाग विणकरासाठी कोणत्या ठिकाणी अर्बन हट केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे नागपूर. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या ठिकाणी 250 एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे नवी मुंबई. समोरचा प्रश्न आहे आयफा अवॉर्ड सोहळ्यामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे लापता लेडीज. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे आग्रा. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणता दिन अभिजात भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे 3 ऑक्टोबर. समोरचा आहे बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्यानंतर कोणी महाराष्ट्राचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केलेला आहे? त्याचं उत्तर आहे अजित पवार. समोरचा प्रश्न आहे जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी ही कोणती ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा प्रश्न आहे जगातील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील किती शहरं आहेत? तर भारतातील 13 शहरांचा याच्यामध्ये समावेश आहे. समोरचा आहे कोणत्या राज्यातील बर्निहाट शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे आसाम. समोरचा प्रश्न आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे मॉरिशस. समोरचा आहे मॉरिशस देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होणारे नरेंद्र मोदी हे कितवे भारतीय ठरलेले आहेत? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. समोरचा आहे भारतातील कोणत्या कंपनीने हाय स्पीड नेटसाठी स्पेसएक्सशी करार केलेला आहे? त्याचं उत्तर आहे भारती एअरटेल. समोरचा आहे जगात सर्वात प्रदूषित देशांमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे 4. समोरचा आहे जगात सर्वात कमी प्रदूषण असणारा देश कोणता आहे? त्याचं उत्तर आहे बहामास. समोरचा आहे शस्त्रे आयात करण्यामध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे भारत जगामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. समोरचा आहे शस्त्रे आयात करण्यामध्ये कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे?
त्याचं उत्तर आहे युक्रेन हा देश प्रथम क्रमांकावर आणि भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे ज्याचे शस्त्र आयात करण्यामध्ये. समोरचा आहे शिप्रीच्या अहवालानुसार भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो? त्याचं उत्तर आहे रशिया. समोरचा आहे जगात शस्त्रे निर्यात करण्यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका. समोरचा आहे खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनले आहेत? त्याचं उत्तर आहे रोशनी नटार. समोरचा आहे कोणत्या संतांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण करण्यात आलेले आहे? त्याचं उत्तर आहे संत तुकाराम महाराज. समोरचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलिया भारत क्रीडा उत्कृष्टता मंचाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे रक्षा खडसे. समोरचा आहे कोणत्या ठिकाणच्या गिफ्ट सिटीमध्ये भारत ऑस्ट्रेलिया उत्कृष्टता मंचाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे गांधीनगर. समोरचा आहे फ्रंटियर टेक हब कोणाद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे नीती आयोग. समोरचा आहे 54वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे 4 ते 10 मार्च 2025. समोरचा आहे कोणत्या राज्याने स्वतःचा सॅटेलाइट लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे आसाम. समोरचा आहे महिला समृद्धी योजना कधी लॉन्च केली गेलेली आहे? कोणी केलेली आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा आहे रामसर अवॉर्ड 2025 प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे जयश्री व्यंकटेशन ही रामसर अवॉर्ड 2025 प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. समोरचा आहे आयफा अवॉर्ड 2025 हा सोहळा कोठे पार पडलेला आहे? त्याचं उत्तर आहे जयपूर. समोरचा आहे आयफा अवॉर्डमध्ये 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे कार्तिक आर्यन. समोरचा आहे इटलीमध्ये होत असलेल्या विश्व हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये किती भारतीय खेळाडूंचे पथक सहभागी झालेलं होतं? त्याचं उत्तर आहे 49. समोरचा आहे कोणत्या देशात विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत? त्याचं उत्तर आहे इटली. समोरचा आहे क्यूएस रँकिंगमध्ये IIT दिल्लीने कितवे स्थान पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 26वे. समोरचा आहे भारताचा विकास दर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये किती टक्के राहील असा अंदाज मूडीजने वर्तवलेला आहे? त्याचं उत्तर आहे 6.5%. समोरचा आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांची सुरक्षा व विकासासाठी भारताचा नवा दृष्टिकोन महासागरची घोषणा कोणत्या देशातून केलेली आहे? त्याचं उत्तर आहे मॉरिशियस. समोरचा आहे आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे? त्याचं उत्तर आहे जॉर्डन. समोरचा आहे 12वा खंजर सैन्य अभ्यास 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे किर्गिस्तान. समोरचा आहे नुकत्याच झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे मॅट हेनरी. समोरचा आहे IIT खरगपूरच्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे सुमन चक्रवर्ती. समोरचा आहे दिल्लीचे नायब राज्यपाल के सक्सेनाने कोणत्या नदीच्या किनारी जैवविविधता पार्कचे उद्घाटन केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे यमुना नदी. समोरचा आहे महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने कवी नर्मद साहित्य पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे प्राध्यापक लक्ष्मण तांबोळे. समोरचा आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या विमानतळाला एरोड्रोम परवाना मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे अमरावती. समोरचा आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे पानिपत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मराठा शौर्य स्मारक हे पानिपत या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. समोरचा आहे कोणत्या अंतरात सॉरी कोणत्या अंतराळ संस्थेने उपग्रहांचे डिटॉक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केलेला आहे? त्याचं उत्तर आहे इस्रो. समोरचा आहे राष्ट्रीय अभिलेखागारने कोणते मिशन लॉन्च केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ज्ञान भारतम मिशन. समोरचा आहे कोणत्या भारतीय नेत्याला मॉरिशस देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. समोरचा आहे ट्राक्सक्लोर ट्राक्सक्लोरा असोसिएट सॉरी भारताने ट्रायस्क्लोरा
आयसोसायनरिक ॲसिडसाठी कोणत्या देशावर अँटी डंपिंग शुल्क लावलेले आहे? त्याचं उत्तर आहे चीन आणि जपान. समोरचं आहे भारतात पहिल्यांदाच वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्सचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचं आहे कोणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे जयमल्ल्या बागची. समोरचं आहे महिलांसाठी अस्मिता लोन योजना कोणाद्वारे लॉन्च करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. समोरचं आहे जम्मू आणि काश्मीर सरकारने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे? त्याचं उत्तर आहे बांगस घाटी. समोरचं आहे वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कुठे होणार आहे? त्याचं उत्तर आहे शिर्डी. समोरचं आहे भारताच्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झालेली आहे. त्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे वृंदा राठी. समोरचा आहे रोहित शर्मा ICCच्या तिन्ही प्रकारातील स्पर्धांमध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचा कर्णधार. समोरचा आहे शिर्डी येथे वारकरी साहित्य परिषदेचे कितवे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन होणार आहे? त्याचं उत्तर आहे 13वे. समोरचा आहे देशातील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2024 हा मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. समोरचा आहे खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 मध्ये कोणी सर्वाधिक पदके जिंकलेली आहे? त्याचं उत्तर आहे भारतीय सेना. समोरचा आहे खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 मध्ये भारतीय सेनाने सर्वाधिक किती सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत? त्याचं उत्तर आहे 7. समोरचा आहे खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्राने किती सुवर्ण पदकं मिळवलेली आहेत? त्याचं उत्तर आहे 3. समोरचा प्रश्न आहे खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? त्याच्यामध्ये महाराष्ट्राने एकूण 13 पदकांसह 13 पदकं जिंकलेली असून त्याच्यामध्ये 3 सुवर्ण पदकांचा याच्यामध्ये समावेश आहे. समोरचा आहे फेब्रुवारी 2025 ICC प्लेयर ऑफ वुमेन्स ऑफ द मंथ हा अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे ॲलेना किंग. समोरचा आहे वॉटर सस्टेनेबिलिटी कॉन्फरन्स 2025 चे आयोजन हे कुठे करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा प्रश्न आहे 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? त्याचं उत्तर आहे झारखंड या राज्याने. समोरचा प्रश्न आहे 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे पंजाब या राज्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील कांगेर घाटी या राष्ट्रीय उद्यानाला युनेस्को हेरिटेजचा वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सामील करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे छत्तीसगड. कांजूर घाटी हे राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड राज्यामध्ये आहे, जे की वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड अँबॅसेडर हा कोण बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे सलमान खान. समोरचा प्रश्न आहे 10 ते 16 मार्च 2025 दरम्यान कोणाद्वारे डिजिटल पेमेंट अवेअरनेस वीकचे आयोजन करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत 10 मार्च ते 16 मार्च 2025 दरम्यान डिजिटल पेमेंट अवेअरनेस वीकचे आयोजन करण्यात आलेलं होतं. समोरचा प्रश्न आहे आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा ही 60 वर्षे करावी अशी शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखालील आरोग्य व कुटुंब कल्याण विषयक समितीने केलेली आहे? त्याचं उत्तर आहे रामगोपाल यादव. समोरचा आहे हॉकी इंडियाने 2024चा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू म्हणून कोणाला सन्मानित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे हरमनप्रीत सिंग. समोरचा प्रश्न आहे हॉकी इंडियाने 2024 वर्षाचा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार हा कोणाला दिलेला आहे? त्याचं उत्तर आहे सविता पुनिया. समोरचा प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL मध्ये 1000 धावा करणारी पहिली क्रिकेटपटू ही कोण ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे नताली स्क्युअर ब्रंट.
समोरचा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL 2025 या स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई इंडियन्स. समोरचा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचे उपविजेतेपद हे कोणत्या संघाने पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे दिल्ली कॅपिटल. दिल्ली कॅपिटलला हरवून मुंबई इंडियन्सने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग 2025 स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅप ही कोणी पटकावलेली आहे? त्याचं उत्तर आहे नताली स्किवर ब्रंट या खेळाडूने ऑरेंज कप सॉरी ऑरेंज कॅप ही जिंकलेली आहे. समोरचा आहे, मुंबई इंडियन्स संघाने कितव्यांदा महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावलेलं आहे? तर मुंबई इंडियन्सने हे दुसरे विजेतेपद पटकावलेलं आहे. समोरचा आहे, महिला प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन कोणी पर्पल कॅप पटकावलेले आहे? त्याचं उत्तर आहे अमेलिया केर. समोरचा प्रश्न आहे, सेंट्रल बँक लंडनकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI या बँकेची लंडनकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 साठी निवड करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, मागील 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताने कोणत्या देशाचे सर्वाधिक 232 उपग्रह हे प्रक्षेपित केलेले आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका या देशाचे भारताने मागील 10 वर्षामध्ये तब्बल 232 उपग्रह प्रक्षेपित अमेरिका या देशाचे केलेले आहेत. समोरचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी ही कोणत्या संघाने पटकावलेली आहे? त्याचं उत्तर आहे इंडिया मास्टर्स. समोरचा प्रश्न आहे, श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे एकनाथ शिंदे. समोरचा आहे, इंटरनॅशनल मास्टर लीगची ट्रॉफी इंडिया मास्टर्सने जिंकलेली असून त्याचा कर्णधार हा कोण होता? त्याचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर. समोरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी 3 दिवसीय रायसिना परिषदेचे उद्घाटन केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसीय रायसिना परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, जागतिक नेतृत्व आणि शांतीसाठी गोल्ड मर्करी अवॉर्ड 2025 हा कोणाला देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे दलाई लामा. समोरचा प्रश्न आहे, गोल्ड मर्करी अवॉर्डची स्थापना कधी झालेली आहे? त्याचं उत्तर आहे 1961 मध्ये या अवॉर्डची स्थापना झालेली आहे. समोरचा प्रश्न आहे, SCO सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक कोणत्या देशात झालेली आहे? त्याचं उत्तर आहे चीन. समोरचा प्रश्न आहे, 20व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणत्या राज्याने हा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? त्याचं उत्तर आहे हरियाणा या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, 20व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोठे करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे पटना म्हणजेच बिहारमधील पटना या ठिकाणी 20व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चं आयोजन पटनामध्ये करण्यात आलेलं होतं. समोरचा प्रश्न आहे, हॉकी इंडियाने गोलकीपर ऑफ द इयर 2024 हा अवॉर्ड कोणाला दिलेला आहे? त्याचं उत्तर आहे सविता पुनिया. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या मिशनद्वारे सुनीता विल्यम्स ही बुच विल्मोर यांना आकाशातून पृथ्वीवर आणण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे क्रो 10 मिशन याद्वारे सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, नॅशनल कॉन्फरन्स ऑन इकॉनॉमिक ऑफ कॉम्पिटिशन लॉचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, कबड्डी विश्वकप 2025 हा कुठे होणार आहे? त्याचं उत्तर आहे इंग्लंड या देशामध्ये कबड्डी वर्ल्ड कप 2025 आयोजन इंग्लंड या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणाला फिट इंडिया आयकॉन म्हणून घोषित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे आयुष्यमान खुराना. समोरचा प्रश्न आहे, अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे किती महिन्यानंतर पृथ्वीवर परतलेले आहेत? त्याचं उत्तर आहे तब्बल 9 महिन्यानंतर हे पृथ्वीवर परतलेले आहेत. समोरचा प्रश्न आहे, अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 19 मार्च 2025 पर्यंत किती दिवस अंतराळाविरात घालवलेले आहेत? त्याचं उत्तर आहे 286 दिवस.
समोरचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय महिला खेळाडूने 23 वर्षाखालील एकदिवसीय स्पर्धेत क्रिकेटची हॅट्रिक केलेली आहे? त्याचं उत्तर आहे शेफाली वर्मा. समोरचा प्रश्न आहे, जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने कोणत्या भारतीय महिला ॲथलेटिकवर बंदी घातलेली आहे? त्याचं उत्तर आहे अर्चना जाधव. समोरचा प्रश्न आहे, पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोणत्या ठिकाणी झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ठाणे. समोरचा प्रश्न आहे, ठाणे येथे आयोजित पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा जी की 2025 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार झालेलं होतं? त्याचं उत्तर आहे गणेश नाईक. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कुठे सार्वजनिक आरोग्य आणि जल शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे? त्याचं उत्तर आहे प्रयागराज. समोरचा प्रश्न आहे, भारत आणि ऑस्ट्रेलिया संरक्षण धोरणाच्या चर्चेमध्ये 9व्या आवृत्तीचे आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा प्रश्न आहे, आशियान गटाची दहशतवाद विरोधातील 14वी बैठक ही कुठे आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा प्रश्न आहे, आशियान गटाच्या दहशतवादी विरोधातील 14वी बैठकीचे सह अध्यक्ष भारत आणि कोणता देश असणार आहे? त्याचं उत्तर आहे भारत आणि मलेशिया या 2 देशांकडे 14व्या बैठकीचे अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान-5 मोहिमेला मंजुरी दिलेली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे? त्याचं उत्तर आहे जपान. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा कुठे सुरू होत आहेत? त्याचं उत्तर आहे ग्रेटर नोएडा. समोरचा प्रश्न आहे, एशियन फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड हा कोणत्या मूवीसाठी देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑल वी इमॅजिन ॲज लाईट. समोरचा प्रश्न आहे, एशियन फिल्म अवॉर्ड 2025 हा कुठे आयोजित करण्यात आलेला होता? त्याचं उत्तर आहे हाँगकाँग या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, विक्रम आणि कल्पना हे हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर कोणी डेव्हलप केलेला आहे? त्याचं उत्तर आहे इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने विक्रम आणि कल्पना हे हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर हे लॉन्च केलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील बेगमपेट रेल्वे स्टेशन हे पूर्णपणे महिला कर्मचारी असणारे स्टेशन ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे तेलंगणा. आणि महाराष्ट्रातील कोणतं आहे तर मुंबईमधील माटुंगा हे स्टेशन संपूर्ण महिला कर्मचारी असणारे स्टेशन आहे. समोरचं आहे, इंग्लिश फुटबॉल लीग कप 2025 ही ट्रॉफी कोणी जिंकलेली आहे? त्याचं उत्तर आहे न्यूकॅसल युनायटेड. समोरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कुठे उभारण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भिवंडी. भिवंडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे की भारतातील पहिलं मंदिर हे भिवंडी या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या तेलुगू चित्रपट अभिनेत्याला UK सरकारद्वारा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे चिरंजीवी. समोरचा प्रश्न आहे, साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार यंदा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे विनोद कुमार शुक्ला. समोरचा प्रश्न आहे, कवी विनोद कुमार शुक्ला यांना कोणत्या भाषेतील लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे हिंदी भाषेसाठी कवी विनोद कुमार शुक्ला यांना यावर्षीचा सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खो खो इंडिया पॅरा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे स्वरूप उन्हाळकरने याच्यामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खो खो इंडिया पॅरा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याच्या स्वरूप उन्हाळकरने सुवर्ण पदक हे पटकावलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. समोरचा प्रश्न आहे, देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कुठे धावणार आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, कोणती राज्य सर्वोत्तम वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये देशात अव्वल ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्य वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये देशामध्ये अव्वल स्थानी ठरलेले आहेत, गुजरात आणि महाराष्ट्र. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेमध्ये उच्च गुणवत्तेचा सुपर डायमंड तयार केलेला आहे?
त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. समोरचा प्रश्न आहे, आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे भारत. समोरचा प्रश्न आहे, आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप 2025चे आयोजन भारतामध्ये कोठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे अहमदाबाद या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 हा कोणी जारी केलेला आहे? त्याचं उत्तर आहे युनेस्को या संघटनेने वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 हा युनेस्को या संघटनेने जारी केलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, 72व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे तेलंगणा. समोरचा प्रश्न आहे, कबड्डी वर्ल्ड कप 2025 हा पुरुष आणि महिला या दोन्ही विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भारतीय महिला आणि पुरुष संघाने कबड्डी वर्ल्ड कप 2025 हा विजेतेपद पटकावलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नागपूर. हा प्रश्न IMP असणार आहे, कारण याच्यामध्ये आहे 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, जे की नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती अरुण मिश्रा. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे अण्णा बनसोडे. समोरचा प्रश्न आहे, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 हे कोणत्या ठिकाणी सुरू झालेले आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा प्रश्न आहे, भारताच्या वित्त सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे अजय सेठ. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय समुद्री खेळ 2025चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे विजय वडेट्टीवार. समोरचा प्रश्न आहे, इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 हे लोकसभेमध्ये कोणी सादर केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे अमित शहा. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या विमानतळाला IATA कोड मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे अमरावती. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे? त्याचं उत्तर आहे नाशिक. समोरचा प्रश्न आहे, भारतीय स्वदेशी बनावटीच्या लुकअप सर्च इंजिनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे रक्षा खडसे. रक्षा खडसे यांच्या हस्ते लुकअप सर्च इंजिनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, जे की स्वदेशी बनावटीचं सर्च इंजिन आहे. समोरचा प्रश्न आहे, खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने कितवे स्थान पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्राने याच्यामध्ये 5वे स्थान पटकावलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, ICC वन डे वुमन्स वर्ल्ड कप 2025चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे भारत. समोरचा प्रश्न आहे, खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान पटकावलेलं आहे? त्याचे उत्तर आहे हरियाणा या राज्याने पॅरा गेम्स मध्ये सर्वाधिक पदक जिंकून हे प्रथम स्थान मिळवलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरवण्यात कोणते राज्य हे प्रथम क्रमांकावर आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. समोरचा प्रश्न आहे, सारथी AI चॅटबॉट कोणत्या राज्याने लॉन्च केलेला आहे? त्याचं उत्तर आहे हरियाणा. समोरचा प्रश्न आहे, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल कोणत्या राज्यामध्ये आहे, त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे तामिळनाडू या राज्याने भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल हा सुरू करण्यात आलेला आहे तामिळनाडू राज्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे, आशियान योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2025च्या सेकंड एडिशनचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. समोरचा प्रश्न आहे, 2024 मध्ये कोणता देश चहा निर्यातीत प्रथम क्रमांकावर होता? त्याचं उत्तर आहे केनिया. समोरचा प्रश्न आहे, एबेल पुरस्कार 2025 हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे मसाकी काशिवारा.
मसाकी काशिवारा यांना 2025चा एबिल पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा आहे 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे पार पडलेली आहे? त्याचे उत्तर आहे कर्जत. समोरचा प्रश्न आहे 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये विजेता हा कोण ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे वेताळ शेळके. समोरचा प्रश्न आहे भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ऑपरेशन ब्रह्मा. समोरचा प्रश्न आहे यावर्षीचा म्हणजेच 2025चा पुण्यभूषण पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे विजय केळकर यांना. समोरचा प्रश्न आहे कोणत्या भूकंपग्रस्त देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलेला आहे? त्याचं उत्तर आहे म्यानमार. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे सदस्य हे कोण आहेत? त्याचं उत्तर आहे एन चंद्रशेखर. एस चंद्रशेखर हे महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगाचे सदस्य आहेत. समोरचा आहे सरस्वती सन्मान 2024 हा कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे साधू भद्रेश दास. साधू भद्रेश दास यांना सरस्वती सन्मान 2024 हा जाहीर झालेला आहे. समोरचा प्रश्न आहे साधू भद्रेश दास यांना कितवा सरस्वती सन्मान जाहीर झालेला आहे? तर त्यांना हा 34वा सरस्वती सन्मान हा जाहीर झालेला आहे. समोरचा प्रश्न आहे भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे CS शेट्टी यांची भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. समोरचा प्रश्न आहे इंद्रा 2025 समुद्री द्विपक्षीय अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? त्याचं उत्तर आहे भारत आणि रशिया या 2 देशांमध्ये इंद्रा 2025च्या समुद्री द्विपक्षीय अभ्यासाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे 6वे बिमस्टेक संमेलन कुठे आयोजित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे थायलंड या देशामध्ये. समोरचा प्रश्न आहे नॅशनल वुमन्स हॉकी लीग 2024-25 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे हरियाणा. समोरचा आहे FIH ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. समोरचा प्रश्न आहे अमेरिकेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टर पदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? त्याचं उत्तर आहे डॉक्टर जय भट्टाचार्य. समोरचा प्रश्न आहे थायलंडमध्ये कितवे बिमस्टेक संमेलन होणार आहे? तर थायलंडमध्ये 6वे बिमस्टेक संमेलन होणार आहे. तर मित्रांनो हे होते संपूर्ण मार्च महिन्यातील जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे जेणेकरून असेच नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येणार आहे.